अजितदादांच्या विमानामधील ब्लॅक बॉक्सही राजकारणापासून सुरक्षित नाही. रोहित पवारांचा पुन्हा एकदा गंभीर आरोप, तर तपासही संथ गतीनं सुरू असल्याचा दावा. अल्पसंख्याक प्रमाणपत्राप्रकरणी माझाच्या दणक्यानंतर चौकशीचे आदेश. उपसचिव मिलिंद शेणॉय यांची प्रमाणपत्रांवरती सही असल्याचं उघड. शेणॉय यांची चौकशी होणार. मंत्री झिरवाळ यांच्यावरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती. स्वतःची पक्षाची बदनामी होणार नाही याची काळजी घेण्याची समज दिल्याची माहिती. पुण्यामधील मुंढवा जमीन घोटाळ्याच्या प्रकरणी पार्थ पवार यांना अभय मिळाल्याची चर्चा. व्यवहारावरती स्वाक्षरी नसल्यानं जमीन खरेदीमध्ये थेट संबंध येत नसल्याची सूत्रांची माहिती. तर व्यवहारासाठी मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांवरती मात्र कारवाई. तुमचा दाभोळकर करू, शिवभक्तांकडून हर्षवर्धन सपकाळ यांना धमकी. एबीपी माझाशी बोलताना सपकाळ यांचा दावा, तर माफी न मागितल्यास महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही. शिवभक्तांचा व्हिडिओ पोस्ट करून इशारा. महादेव मुंडे हत्येच्या प्रकरणी दोघांची नार्को आणि एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट होणार असल्याची माहिती. नार्को टेस्ट झाल्यास सत्य समोर येणार. ज्ञानेश्वरी मुंडेंनी व्यक्त केला विश्वास. फलटणमधील बडतर्फ पोलीस अधिकारी गोपाळ बदनेचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. महिला डॉक्टर आत्महत्येचा तपास सुरू असल्याचं निरीक्षण नोंदवत कोर्टाचा बदनेला दणका. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आज मुंबईत. संरक्षण आणि व्यापारासह महत्त्वाच्या मुद्द्यांवरती होणार द्विपक्षीय चर्चा. भारत आणि फ्रान्समध्ये 114 राफेल डीलवरही स्वाक्षरीची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.